बारक माई जय जय भो बारक माई, विठो बारक माई जय जय विठो बारक माई। पंढरीहूनी आले देव नारायण, चरण वंदून क्षम पुसिलो. भक्ताले असतील तेथे तुझसाठी, मज दुबळ्यासाठी येथे आलो. आषाढ शुद्ध दशमी वाहे तुळशी पान, केले समाधान माधवाचे. भक्ताले असतील तेथे तुझसाठी, मज दुबळ्यासाठी येथे आलो. घ्यावी घ्यावी माझी सेवा, बिना दुबळाची देवा, बिना दुबळाची देवा, बिना दुबळाची देवा. तरुण तुलसीमालां कंदरं कज्जनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. विठ्ठला पंढरीहूनी आले देव नारायण, चरण वंदुनी क्षम पुसिलो.
भक्ताले असतील तेथे तुझसाठी मज दुबळ्यासाठी येथे आलो. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग श्री संत महान योगी माधवदास महाराजांचा अभंग असून या अभंगातून श्री संत माधवदास महाराज आपल्या प्रयाणाचा योग्य असा काय, त्या दिवशी काय घडलं कोणाला माहित नाही, पण त्या दिवशी काय घडलं आणि काय घडणार होतं याची अनुभूती सांगणारा अभंग म्हणजे आजचा अभंग आहे. सेवेकरिता घेतलेला अभंग माधवदास महाराजांचा आहे. 3 चरणाचा अभंग आहे. 3 चरणाचा अभंग आहे. अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की आपल्या या भगवान कानेश्वराच्या नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत माधवदास महाराज पुण्यतिथी सोहळा तसेच गुरुमाईचा पुण्यतिथी सोहळा या दोन्ही पुण्यस्मरणाला लक्षात घेऊन नियोजित आयोजित असा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे साजरा होतो. सर्व गावातील लहान थोर वृद्ध सर्व माणसांचा याला पूर्णपणे प्रतिसाद असतो आणि खूप मोठ्या आनंदामध्ये सोहळा दरवर्षी केला जातो. त्या सोहळ्यानिमित्त आजची ही कीर्तन सेवा श्री संत माधवदास महाराज यांच्या पुण्यतिथीची सेवा माझ्याकडे आली ते माझं भाग्य समजतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो. कृपया सर्वांना विनंती आहे, ज्यावेळेस भजन होईल त्यावेळेस टाळी वाजून भजन म्हणा आणि ज्याला म्हणू वाटणार गेले त्याने गप बसा, पण दुसरं म्हणाले त्याला तरी काही म्हणू नका. सर्वांनी टाळी वाजून मोठ्या प्रेमानं भजन करा. विठ्ठला आज आपण सर्वजण इथे एका ठिकाणी जमलो आहोत. जमण्यामागे काहीतरी कारण आहे. सर्वांना ज्ञात आहे कारण, सांगण्याची काही गरज नाही. आपण बहुश्रुत आहात, सर्वांना पाठ आहे. सगळ्यांचा जर विचार केला तर माझ्यापेक्षा सगळ्याच गोष्टीमध्ये सगळ्यांना जास्त ज्ञान आहे. मी तुमच्या पुढे काय बोलणार, परंतु एक संतांचा सेवक, संत जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपल्याला कीर्तन सेवा करायची आहे. जसं जसं कीर्तन सुरू होईल तसं तसं पाऊस वाढाला आणि या पावसामागे मला लक्षात यायला असं की ज्यावेळेस महाराजांचं प्रयाण झालं त्या दिवशी सुद्धा काय होतं, पाऊस होता की. बोला 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 काही नाही, आपल्याकडे बोलत जावा. महाराजांना बोला असं काही नाही, सुरुवातीला सुद्धा बोललं पाहिजे. महाराज त्यावेळी काही सांगत असं तर कसं गप्प बसावं. पाऊस होता त्या दिवशी सुद्धा, पाऊस होता. संध्याकाळी पाऊस रिमझिम होता, 12च्या पुढून जोरात होता पाऊस. म्हणजे असं सांगायचं आहे की संत जरी गेले असले तरी 3 रूपानं संत शिल्लक असतात. एक ग्रंथ रूपानं, एक कीर्ती रूपानं आणि दुसरं समाधी रूपानं. 3 प्रकारे संत शिल्लक असतात. कीर्ती रूपानं गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या समाधी जगामध्ये. आणि दुसरे ग्रंथ रूपाने संत असतात. 3 प्रकारे संत आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यांचं पुण्यस्मरण करायचं का असा जर विचार केला तर त्यांचं पुण्यस्मरणामागे अनेक लाभ आहेत. या लाभाचा विचार आपल्याला गुलाल झाल्यानंतर करायचा आहे. त्या अगोदर महाराजांचं चरित्र सांगून गुलालाचा कार्यक्रम आटपायचा आहे. असा भाग म्हणजे की संत माधवदास महाराज यांचा जन्म शके 1857 साली करडखेल गावी धनगर कुटुंबामध्ये. त्यांच्या आईचं नाव हिराबाई व वडिलांचं नाव बळीराम होते.
मग माधवदास महाराजांचं चरित्र, संतांचं जीवन किती अलौकिक असतं, सामान्याचं कसं असतं याचा फरक सांगवलं. महाराजांच्या जीवन चरित्राचा आपण फक्त काय घेतला पाहिजे, आदर्श घेतला पाहिजे. संत माधवदास महाराज जन्मल्यापासून अतिशय बुद्धिमान, परमार्थाची ओढ. महाराजांनी घरी पूर्वीच्या काळामध्ये धनगर समाजामध्ये एक व्यवसाय चालायचा, म्हणजे ते लोकरीपासून बनायचे सर्व साहित्य विकायचे. त्या धंद्यामध्ये असताना त्या धंद्यामधून इतका काही असं गुजराण व्हायची नाही, फक्त खाय पुरतं मिळायचं, गरीब परिस्थिती. अशा पद्धतीमध्ये माधवदास महाराजांचं जीवन सुरू होतं. माधवदास महाराजांचा जन्म झाला. ते वयाच्या 12व्या वर्षी काहीतरी कारणास्तव माधवदास महाराजांच्या वडिलांनी सख्या भावाचा फोन केला. सख्या भावाचा फोन केला. फोन केल्यानंतर पोलिसाला बातमी लागली. पोलीस घराकडे आले. घराकडे आल्यानंतर पोलिसांनी विचारलं कोण फोन केलाय, काय झाले, काय नाही. तर त्यावेळेस माधवदास महाराजांनी सांगितलं, स्वतः कबूल केलं की माझ्या वडिलांनी फोन केलाय. म्हणजे सांगायचा भाग असा की संतांवर काही जरी परिस्थिती आली तर ते सत्य सोडत नाही. म्हणून तर म्हणतात, सत्य बोल मुखे दुखवे अनेकाचे, दुखवे अनेकाचे, अनेकाचे दुखवे. सत्य बोल मुखे दुखवे अनेकाचे, दुखवे अनेकाचे, दुखवे अनेकाचे. सत्य बोले मुखे दुखवे या छोट्या छोट्या वागण्यातून संत आपल्याला शिकवतात की माणसानं वागावं कसं, माणसानं जगावं कसं. जगाय काय लागतं हो, माणसं इतके फ्रॉड निघाले आजकाल. यावर बोलत तेवढं कमी आहे, तिकडं जायचंच नाही आपल्याला. महाराजांनी कबूल केलं की माझ्याच वडिलांनी फोन केलाय आणि मीच साक्ष देतो. त्यावेळेस माधव महाराज वडील होते, म्हणजे ज्येष्ठ मुलगा. खुनाचा आरोप असल्यामुळं ज्येष्ठ मुलाला ही अटक झाली. ज्येष्ठ मुलाला ही अटक झाली. मग आता त्यांच्या नियमाप्रमाणे हातामध्ये हातकड्या घालण्यासाठी माधवदास महाराजांनी हात पुढे केले. हात पुढे केल्यानंतर पोलीस हातकडी घालायची, शावी लागली त्या हातकडी ओढून पडायची. एकदा जायला असं बसलं नसेल, डबल लागली, डबल गळून पडली. 4-5 वेळेस लावली, गळून पडली. हाताला हातकडीच बसेना. ठीक आहे, असंच चला तुम्ही घेऊन गेले. माधवदास महाराजांना, माधवा तू असंच चल. त्यावेळेस माधवा म्हणायची, माधवा तू असंच चल म्हणून पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले. पण त्यांना काय माहीत यांचा अधिकार काय. कोणत्या विकाराने ज्याला बांधलं नाही, कोणत्या पाशाने ज्याला बांधलं नाही, त्याला हातकडी काय बांधणार हो. संत माधवदास महाराज पोलीस स्टेशन मध्ये गेले. त्यानंतर तिथे गेल्यानंतर सर्व कारवाई झाली. त्यानंतर महाराजांना जामिनावर सुटका मिळाली. महाराज गावाकडे आले. त्यानंतर वडिलांची सुद्धा सुटका झाली. वडिलांची सुटका झाली व त्यानंतर माधवदास महाराज घरी धंदा होता शेळ्या राखण्याचा, मेंढपालाचा व्यवस्थापन. ही घरचा परंपरा असल्यामुळं, घरची परंपरा असल्यामुळं माधवदास महाराज आपलं मेंढ्या घेऊन चारण्यासाठी गेले. चारण्यासाठी गेल्यानंतर गुरुचा बोध कसा असतो. माणसाच्या जीवनाला सर्वात जास्त गरज कुणाची जर असेल तर गुरुची गरज असते. माणसाच्या जीवनाला अन्न मिळाले तर काय तर खाऊन राहील, पाणी मिळाले तर काय तर पिऊन राहील. गुरु जर भेटना गेला
तर पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं. गुरुचा बोध झालेला होता वयाच्या 12व्या वर्षी. श्री सोहमपुरी महाराजांनी माधवदास महाराजांना गुरुबोध दिला होता. आणि ज्यावेळेस माधवदास महाराज आपल्या मेंढ्या घेऊन चारण्यासाठी गेले आणि बाबळीच्या शेंगा पाडण्यासाठी, सर्वांना माहित आहे काय असा काही व्यवहार काही आलिप्त आहे आपल्याला माहित नाही असं नाही. मेंढपाल काय करतात, शेळ्या असं बाबळी खाली नेतात, वरून काठीने शेंगा पाडतात, मेंढ्या ते खातात. माधवदास महाराज झाडावर चढले, उंचाशा झाडावर चढून काठी मारणार इतक्यात सोमपुरी महाराज दिसू लागले. सोमपुरी महाराज दिसू लागले. सोमपुरी महाराज दिसू लागले. माधवपुरी महाराज दिसू लागले. आणि माधवपुरी महाराज दिसताक्षणी महाराजांनी काठी थांबवायची. काठी थांबवायची, माघारी घ्यायची. परत काठी उभारली की परत माधवपुरी महाराज दिसायचे. माधवपुरी महाराज दिसायचे. महाराजांना सुद्धा कळलं का काय मला बोध द्यायचा आहे. त्यामुळे महाराज म्हणू लागले, महाराजांना वाटत असेल कदाचित मी करतो ते अयोग्य आहे. म्हणून महाराजांनी आपल्या जीवनातला निर्णय घेतला की आपण आता हा धंदा बंद करावा. व्यवहार आता हा बंद करून आपण परमार्थाच्या वाटेला लागावं. महाराजांनी हा धंदा बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळेस माधवदास महाराजांनी व्यवहारातून निघण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस महाराजांचं वय काय होतं, 19 वर्ष वय. 19 वर्षामध्ये महाराजांनी निर्णय घेतला. मुलगा मोठा असला, ज्येष्ठ मुलगा असल्यामुळे घरच्यांचे कर्तव्य जबाबदारी म्हणून त्यांनी त्यांच्या मावळ्याच्या मुलीशी त्यांचा विवाह निश्चित केला होता. परंतु महाराजांनी एक चिठ्ठी लिहिली आणि त्यामध्ये सांगितले की माझ्यावर छोटा भाऊ आहे, त्याचं नाव दत्तात्रेय, त्यांना ही मुलगी द्यावी आणि मी निघून जात आहे तीर्थयात्रेसाठी, माझ्या स्वहितासाठी. माझी तुम्ही विचारणा न करता आनंदात राहावं. मी कुठं जाणार नाही. मी माझ्या स्वहितासाठी वाटचाल करीत आहे. अशी चिठ्ठी आईच्या हातात देऊन माधवदास महाराज निघून गेले. खरं सांगू का, माणसाला निघायचं म्हणजे गेले अवघड. संताचं वागणं आणि आपलं वागणं कुठंच मेळ लागलं. साधं वारीला माणूस गेला तर 10 फोन करतो महाराज. वारीला माणूस जावं, कुठलाही माणूस राहू द्या, पण गेले त्याला तर शांत बसू देतात का. एका महाराजांनी काय केलं, असं सत्याला निघाले, मोबाईलच घरी ठेवला. मोबाईल घरी ठेवला तर ते वैतागूनच ठेवला होता मोबाईल घेऊन. बस झालं म्हणून तुझा मोबाईल, तू तुझे लेकरं बाळ म्हणून तू मोबाईल घरी ठेवून आला. फोनवर फोन म्हणजे सांगायचा भाव असा की संतांचा निर्णय असा असतो की एकदा निघालं की निघालं, सोडलं की सोडलं, आणि धरलं की धरलं. सोडीला